हॅलो मित्रांनो, मी रवींद्र शिर्के. तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे. माझा हा पहिला ब्लॉग आहे. प्लीज सपोर्ट करा. तर आज आमच्या लग्नाचा 10वा वाढदिवस आहे. मी आणि माझी फॅमिली आम्ही जात आहोत स्वामींच्या मठामध्ये डोंबिवलीला दर्शनासाठी. तर चला निघूया. तर मित्रांनो, ही आहे आपली गाडी ज्याने आज आपण मठामध्ये जाणार आहोत. खूप घाण झाली आहे. चला मी तुम्हाला क्लीन करून भेटतो गाडीमध्येच. चला मित्रांनो, आपण आता चाललो आहोत कार वॉश करायला. गाडी खूप घाण आहे. कार वॉश करूया आणि मग आपण पुढे मठामध्ये जाऊया. पलावा लेकशोर डोंबिवलीमध्ये खोनीमध्ये हा एरिया पडतो. आतले नजारे बघा मित्रांनो, खूप असं सुंदर एरिया आहे. गाडी खूप घाण आहे. आता आपण वॉश करून घेत आहोत. काका वॉश करतायत. देऊ आणि दीपिका आतच बसलेत. ती बघा आतमध्येच बसलो. गरमी एवढी आहे की कोण बाहेर यायला बघत नाही. आपण मठामध्ये पोहोचलेलो आहे. चला मित्रांनो, आपले चांगल्या प्रकारे दर्शन झालेले आहे आणि आता आपण निघालो आहोत परत. आता आम्ही चाललो आहोत केक घेण्यासाठी. ॲनिव्हर्सरीचा केक घ्यायला निघालो आहोत आम्ही. कुठला केक खाणार? चॉकलेट आणि रेड वेल्वेट. चल तर आता आपण जाऊया यूट्यूब केक मध्ये, पाहूया काय काय केकच्या व्हरायटीज आहेत. चाललो आहोत यूट्यूब मध्ये केक घेण्यासाठी. चला बघूया आपण यूट्यूब मध्ये कुठले केक. हे आहे डोंबिवलीचं यूट्यूब केक. उघडा आहे की नाही पहिला चेक करायला लागेल. अशा तऱ्हेने आपण शॉपिंग करून घरी चाललो आहोत. भेटूया संध्याकाळी ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशनसाठी. चला बाय बाय. तर ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशनची तयारी झालेली आहे आणि आम्ही आता करणार आहोत केक कटिंग. केक कटिंगचा प्रोग्राम झाल्यावर आपण जाणार आहोत सेलिब्रेट करण्यासाठी बाहेर रेस्टॉरंटमध्ये. तर चला केक कट करूया आणि सेलिब्रेट करूया. आमची तयारी झालेली आहे.
आपण पोहोचलोय ग्रीन लीफ मध्ये पार्टी करण्यासाठी. ते माझी फॅमिली. आपण आलो आहोत कल्याण ग्रीन लीफ मध्ये अॅनिव्हर्सरी सेलिब्रेशन साठी. तुम्ही बघू शकता माझी फॅमिली आणि मी. जो हाय कर. आम्ही ग्रीन लीफ मधून बाहेर निघालो आहोत. अमेझिंग एक्सपिरियन्स, जबरदस्त ॲम्बियन्स आणि फूड क्वालिटी सुद्धा चांगली आहे. नक्की विजिट करा ग्रीन लीफ कल्याणला. मला तर खूप आवडलं. मस्त, एक नंबर एक्सपिरियन्स. अमेझिंग. चला आपण आता घरी पोचलो आहोत ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट करून. खूप चांगला एक्सपिरियन्स होता आणि हा माझा पहिला व्लॉग आहे. काय चुकलं असेल तर माफी असावी, क्षमा असावी. सांभाळून घ्या. चला बाय, गुड नाईट.